मुंबईसह कोकणात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे, तर विदर्भाच्याही काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज बातमी फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. तर आता हा मुंबईकडे तापमानाचा पारा का वाढला आहे, तर पूर्वेकडचे वारे वेगवानरित्या वाहत आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीला जे समुद्राकडचे थंड वारे असतात ते पोचत नाहीयेत आणि याचाच प्रभाव म्हणून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आलेली आहे. आज मुंबई सांताक्रूझ या ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअस पाहायला मिळालं, जे सरासरीहून साधारणतः 7.9 अंश सेल्सिअसने अधिक आहे. म्हणजे या ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट आहे. या व्यतिरिक्त डहाणूमध्ये सुद्धा, पालघरमधील डहाणूमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले आणि त्याही ठिकाणी तापमान हे नेहमीपेक्षा खूप जास्त आहे. साधारणतः 9 अंश सेल्सिअसच्या आसपास जास्त पाहायला मिळते आणि त्याही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट आहे. ठाणे, पालघरचे अंतर्गत भाग आहेत. याही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी तापमान 42 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही अधिक पाहायला मिळत आहे. तर विदर्भात अकोला या ठिकाणी तापमान सर्वाधिक राज्यात पाहायला मिळत आहे. 40.7 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान गेलेलं आहे. त्यानंतर ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा 40 अंश सेल्सिअसच्याहून थोडंसं तापमान अधिक पाहायला मिळते आणि याही 2 भागांमध्ये उष्णतेची लाट सक्रिय आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं हवामान प्रणाल्या, तर एक चक्राकार वारे झारखंडच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि झारखंडच्या आसपास जे बंगालच्या उपसागरातून बाष्प येते चक्राकार वारे आहेत. त्यामुळे या ठिकाणी मेघगर्जनेचे ढग विकसित झालेत. ओडिशाचा भाग असेल किंवा इकडे छत्तीसगडच्याही काही भागांपर्यंत, कारण त्यातून एक ट्रफ अशा प्रकारे छत्तीसगडपर्यंत विस्तारली. त्यामुळे छत्तीसगडमध्ये सुद्धा दुपारी पाऊस पाहायला मिळालेला आहे. पश्चिमी आवर्त एक आलाय पण कमकुवत आहे. पण त्याचा जो प्रभाव असेल तो जम्मू काश्मीरच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहे. आणि जसं सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या वातावरणात बदल होईलच. हवामान विभागाने साधारणतः तारीख सांगितलेली आहे की 13 तारखेला विदर्भाच्या काही ठिकाणी गडगडाटी पावसासाठी वातावरण अनुकूल होताना शक्यता, म्हणजे अनुकूल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. त्यानंतर 14 तारखेला तो पाऊस मराठवाड्याचे दक्षिण भाग किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे सुद्धा सक्रिय होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर त्याच्या डिटेल अपडेट्स आपण तुम्हाला येत्या व्हिडिओजमध्ये देत राहूच. बाकी हे जे काही जोरक्षेत्र बनणार आहे त्याचा प्रभाव असेल की राज्यात या भागांकडे, दक्षिणेकडील जो भाग असेल या भागांकडे मेघगर्जना आणि पाऊस सक्रिय होईल काही दिवसातच आणि त्याच दरम्यान काही ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता 16 तारखेच्या आसपास किंवा 16 तारखेनंतर पाहायला मिळत आहे. त्यानंतर सुद्धा नवीन पश्चिमी आवत आल्यानंतर काही मॉडेल उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा पाऊस सरकताना दाखवत आहेत. तर त्याच्या अपडेट्स आपण वेळोवेळी तुम्हाला कळवूच. बाकी सध्या मुंबई शहराच्या आसपास, मुंबई शहर असेल, कुलाबा असेल, सांताक्रूझचा जो खास भाग आहे, का उपनगराचा काही जो भाग आहे, तर या ठिकाणची उष्णतेची लाट उद्या काहीशी कमी होताना दिसते. कारण एक चक्राकार वारे मुंबईच्या जवळच बनताना दिसत आणि त्यामुळे अरबी समुद्रातील वारे हे लवकरच या ठिकाणी मुंबई शहर उपनगराच्या आसपास जो किनारपट्टीचा भाग आहे, या ठिकाणी पोहोचतील आणि त्यामुळे उद्या मुंबईत उष्णतेची लाट पाहायला मिळण्याची शक्यता नाही. मात्र ठाणे, पालघरचे अंतर्गत भाग आहेत. तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा इकडे रायगडच्या अंतर्गत भाग असेल, तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता कायम आहे. तर राज्याच्या इतर ठिकाणी अकोला असेल, चंद्रपूरचा भाग असेल, तर या भागांमध्ये सुद्धा तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात आज पूर्वेकडचे वेगवान वारे सुद्धा अशा प्रकारे पाहायला मिळत होते. उद्या सुद्धा दुपारनंतर हे वेगवान वारे राहतील. त्यामुळे सोलापूर, पुणे, सातारा या ठिकाणी तापमान थोडंसं घटलेलं आहे. पण जळगाव, मालेगावचा जो भाग आहे या ठिकाणचं तापमान अजूनही वाढलेलंच कायम आहे. उद्या सुद्धा अशाच प्रकारे कडक ऊन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इशारे जर पाहिले तर हवामान विभागाने उद्या अकोल्यासाठी उष्ण लाटेचा इशारा दिलाय. तर ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.